तर अंत्यविधीसाठी लाकडं न जाळता विद्युत शववाहिनीचा वापर करावा असं सांगत मनसेकडून ठाण्यात जनजागृती करण्यात आलेली आहे। राज ठाकरेंनी शिवतीर्थावर केलेल्या भाषणात जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत असल्यानं विद्युत शवदाह दही वाहिनीचा जो वापर आहे तो झाला पाहिजे असं आवाहन केलेलं होतं। त्यानंतरला मनसेनं ठाण्यात स्मशानभूमीमध्ये पाहणी दौरा देखील केलेला आहे। आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही या ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज सकाळीच दिनांक 2/4/25 रोजी लेटर दिलंय की आपण विद्युत दाहिनीचा वापर करा। जे मयत लोक आहेत मयतांना जवळजवळ विद्युत दाहिनीमध्ये दहन करा, प्रयत्न करा, जेणेकरून लाकूड वाचेल। एक मयत जाळत असताना 300 किलो लाकडाचा तो हा कुठेतरी होऊ नये त्याकरता, आणि प्रदूषणही होतं। आज बघितलं आपण इथे बघा मयत जाळलं जाते, आजूबाजूच्या लोकांना केवढा त्रास होत असतो। तर ह्या गोष्टी कुठेतरी टाळायला पाहिजेत। तर आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त विद्युत दाहिनीचा LPG दाहिनीचा वापर करा।